हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याची डाळ कशी बनवतात ते दाखवणार आहोत. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, हे भिजवलेले हरभरे आहेत. आज सकाळी 5 वाजता आम्ही भिजत ठेवले होते आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 10. तर आता आपण हे पाण्यातून बाहेर काढून घेणार आहोत. भिजत घालतानाचं शूट तर मी काही घेतलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की आम्ही हरभऱ्यांमधले कुचर हरभरे, मातीचे खडे, कचरा वगैरे जे काही आहे ना ते सगळं काढून स्वच्छ करून मग त्याला परत स्वच्छ धुतले आणि मग भिजत घातलेलं होतं. कारण हे हरभरेसुद्धा आमच्या शेतातलेच आहेत, त्यामुळे त्यांना स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे. आता आमच्या सासूबाईंची एक छानशी ट्रिक तुम्हाला सांगते. त्या म्हणतात की हरभरे जर जास्त वेळ भिजत ठेवले तर डाळ पांढरी होते. त्यामुळे खूप जास्त, जसं की रात्रभर वगैरे भिजत ठेवायची गरज नाही आहे. अगदी 5 तास पुरेसे असतात त्याला. आणि आम्ही नेहमी याच पद्धतीने बनवतो आणि खरंच डाळ खूप छान तयार होते. तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण हे छान उन्हात वाळून घेणार आहोत. अंगणात आम्ही बाजूवर एक कापड टाकलं, त्यावर हे सगळे हरभरे पसरून दिले. कापड शक्यतो तरी पातळच वापरा. आम्ही तरी साडीचा वापर केलेला आहे. आता खूप जास्त उन्हाळा असल्यामुळे ना फक्त एका दिवसात हरभरे छान वाळलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त आवाज येतोय, खळखळ. म्हणजेच हरभरे एकदम व्यवस्थित वाळलेले आहेत. आता पहिल्यांदा जात्याचा दांडा बसून घेतला आणि मग दळायला सुरुवात केली. हे बघा, हळूहळू हरभरे कसे दळले जात आहेत ते आणि डाळ तयार होती. आणि जात्याचा आवाज तर तुम्ही पाहू शकता किती छान येतो. ऐकायला पण किती छान वाटतं ना. अशा पारंपरिक गोष्टींमध्ये खरंच खूप सुख असतं. ही बघा आता किती छान डाळ तयार होत आहे ती. आणि आता युवांशचं काय चाललंय तर त्याच्या आजीला मदत करतोय तो. आणि काम करता करता त्याचा अभंग म्हणणं देखील सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. शब्द सगळे स्पष्ट नाहीत, पण भावना किती निखळ आहेत. तुम्ही ऐका आता. आणि एवढंच नाही, त्याचा हट्ट तर अजून भारी आहे की मी एकटाच दळणार. आणि बघा, इतका छोटा असून सुद्धा तो किती छान जातो ओढतोय ते. आता थोडीशी आजीला हेल्प, थोडंसं खेळणं, असं आपलं काही त्याचं चालू आहे. आणि हा त्याचा खेळण्यातला ट्रॅक्टर त्याचा एकदम म्हणजे एकदम फेवरेट आहे. तो नेहमी आम्ही असं काही करत असेल ना तर तो याच्यासोबत असं ट्रॅक्टरमध्ये भरायचं आणि खेळायचं. आणि असं करता करता आता आपली सगळे हरभरे दळून झालेले आहेत. आता आपल्याला याचं टरपलं वेगळं करून घ्यायचं आहे. त्यासाठी खाली कापड टाकलं आणि थोडी हवा असताना ना हे हरभरे सगळे घमेलेत भरून घ्यायचे आणि मग ते उफनून घ्यायचं. म्हणजे काय होतं माहिती का, टरपलं पण बाजूला जातं आणि डाळ पण वेगळी होते. हवा असली ना की कसं टरफलं थोडंसं वजनाने हलकं असतं ना. थोडंसं म्हणजे ते हलकंच असतं पूर्णपणे. तर मग ते बरोबर साईडला उडून जातं आणि डाळ थोडी जड असते वजनाने, तर ती बरोबर खाली पडते. बघा आता तुम्ही पाहू शकता, तसं व्हिडिओमध्ये दिसतंयच ते. आणि आता ही वेगळी झालेली जी डाळ आहे ना ती सगळी आपण आता एका घमेल्यामध्ये भरून घेणार आहोत. कारण ती आपल्याला आता निवडून घ्यायची आहे. आता ही एवढी सगळी डाळ झालेली आहे. आता निवडताना ना त्यातलं काही खराब किंवा हिरवट डाळ किंवा टरफलं राहिलेली डाळ ती सगळी वेगळी काढून घेतली आम्ही. आणि असं केलेले ना आपली मस्त स्वच्छ डाळ तयार होते. बघा किती छान डाळ तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जसं सांगितलं ना ती आमची ट्रिक झाली का नाही, एकदम मस्त पिवळसर डाळ, छान पिवळा कलर आलेला आहे त्याला. आणि आता पुन्हा एकदा ही डाळ आम्ही ना 2-3 तास दुपारच्या कडक उन्हामध्ये वाळवली, जेणेकरून ही डाळ लवकर खराबही होत नाही, त्याला कीड लागत नाही. आणि नंतर यापासूनच आपण आता बेसन पीठ पण बनवणार आहोत.
आणि अशी तयार होते घरच्या घरी शुद्ध हरभऱ्याची डाळ. तुमच्या गावाकडेही अशीच बनवतात का? नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत